डॉक्टर बागडे क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला केमिकल पासून कसे दूर राहता येईल याचे एक उदाहरण घेऊया. आपण रोज अंघोळीसाठी वर्षानुवर्ष साबण वापरतो आणि हा जो साबण आहे तो बऱ्याचशा प्रमाणात घातक केमिकलनी बनलेला असतो आणि त्याचे त्वचेवर हळूहळू असे परिणाम होत असतात. इंग्रज येण्याच्या अगोदर साबण हा प्रकार भारतामध्ये नव्हता आणि त्याच्याऐवजी लोक काय वापरत होते आणि आपण आता पर्यायी काय वापरू शकतो याच्याबद्दल माहिती घेऊया. आयुर्वेदामध्ये दिनचर्येमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही रोज अभ्यंग आणि उद्वर्तन करून स्नान करायचं आहे. अभ्यंग म्हणजे तेलाने शरीराला मसाज करायचा आहे आणि उद्वर्तन म्हणजे त्याच्यानंतर काही औषधी वनस्पती किंवा चूर्ण ते शरीरावर चोळायचं आहे आणि त्याच्यानंतर स्नान करायचं आहे. पण या दोन्ही गोष्टी आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये करायला आपल्याला अवघड वाटतात आणि त्याच्यासाठी वेळ देणे सुद्धा आपल्याला अवघड जाते. तर त्याच्यासाठी मी एक शॉर्टकट तुम्हाला सांगणार आहे. अभ्यंग आणि उद्वर्तन दोन्ही एकत्र करून आपण वेळ वाचवू शकतो आणि साबणाला पर्याय शोधू शकतो. त्याच्यासाठी आपण काही गोष्टींचा चूर्णाचा वापर करायचा आहे. ते चूर्ण त्याच्यामध्ये तेल मिक्स करायचं आहे आणि थोडं पाणी मिक्स करायचं आहे आणि हे सगळं साबणाच्या ऐवजी आपण शरीराला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर स्नान करायचं आहे. उद्वर्तन आणि अभ्यंग याचे एकत्र फायदे आपल्याला मिळतात आणि आपला वेळही वाचतो. याच्यासाठी आपण त्रिफळा चूर्ण, उटणे किंवा मुलतानी माती किंवा अगदी संत्री, मोसंबी याच्या साली वाळवायच्या. त्या वाळल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून ते चूर्ण किंवा कडुलिंबाच्या पानांचं चूर्ण असे वेगवेगळे पर्याय वापरू शकतो आणि ते पर्याय वापरून आपण त्याच्यामध्ये तेल मिक्स करून अभ्यंग आणि उद्वर्तन असं दोन्ही एकत्र करू शकतो आणि साबण न वापरता आपले स्नान होऊ शकते. आयुर्वेदामध्ये अभ्यंगाचे असे फायदे दिलेले आहेत की त्यांनी एजिंग प्रोसेस थोडी लांब जाते, त्वचा सुकुमार होते, स्किनचा टोन वाढतो, स्नायूचे बळ वाढते, शांत झोप लागते. उद्वर्तनमुळे सुद्धा वजन कमी होण्यास मदत होते. स्किनवर होणारे बरेचसे आजार टाळले जातात. असे अनेक फायदे दोन्ही गोष्टींचे आहेत. तर अशा प्रकारे आपण साबणाला पर्याय शोधू शकतो आणि हे तुम्ही जरूर करून बघा. थँक्यू.